नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे कोणते उपाय केल्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतील, म्हणजे आपल्याला फळ मिळेल. आणि आपल्याला फळ काय पाहिजे असते? आपल्या घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी, वैभव. म्हणतात ना, लक्ष्मी माता जर आपल्या घरामध्ये स्थिर असेल, स्थिर म्हणा या तिचा निवास असेल आपल्या घरामध्ये, तर आपल्याला कसलीही कमी नसते. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये पैसा असेल तर सगळेजण तुम्हाला रोज हॅलो, हाय, बाय या राम राम करतात, नाही तर तुम्हाला कोणीच ओळखत नाही. तशाच प्रकारे हे जग चालत असतं. मग आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामधली दरिद्रता कशी दूर जाणार, आपल्या घरामध्ये आवक कशी वाढणार, आणि आपल्याला कशा प्रकारे विष्णू आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे, याविषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. मी लगातार आपल्या सगळ्यांना उपाय सांगत असते आणि मी नेहमी सांगत असते की उपाय करा, रिझल्ट मिळतात. शेवटी तर आपले कर्म आहे आणि कर्मानुसार आपल्याला फळ मिळते. पण मेहनत सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग मी आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी आपण असा कोणता उपाय करायचा की आपल्याला त्याचं फळ मिळेल. सगळ्यात आधी गुरुवारच्या दिवशी दिवसभर तुम्ही ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. त्या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठल्यानंतर हळद घ्यायची आहे आपल्याला. पिवळा कलर कशाचा आहे? प्रॉस्पेरिटीचा आहे, शांततेचा आहे. आपल्या घराच्या मेन मुख्य दरवाजावर बाहेरनं दोन्ही साईडला दरवाजाच्या स्वस्तिक काढायचं आहे. थोडं पाण्याने ओलं करायचं आणि सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता ब्रह्ममुहूर्त 4:30 पासून सुरू होतो. मग आपल्याला कधी काढायचं आहे तर 7च्या आधी. खूप जण काय करतात, 8, 8:30ला काढतात, 9ला काढतात. असं नाही जमणार. आपण मुलांना जेव्हा शाळेत पाठवतो तर टाईमवरतीच पाठवणार ना. 7-7:30 नंतर तुम्ही पाठवा, शाळेचं गेट बंद होतं. तशाच प्रकारे अध्यात्मामध्ये पण मुहूर्त असतात. तुम्ही सकाळच्या टाईमला काढा आणि नंतर परत त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी पण काढणार आहे, संध्याकाळी परत आपल्याला त्याच जागेवरती ते पुसून वगैरे परत एक वेळा स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे थोडीशी कुंकाने तुम्ही पूजा सुद्धा करा. तुमच्या घराची जेव्हा मेन एंट्री खूप सुंदर असेल तर साक्षात लक्ष्मीचा वास असतो. त्यानंतर आपल्या घरच्या पूजेमध्ये आपल्याला बनाना, केळं ठेवायचे. केळं कशी असतात? बंचमध्ये असतात. फॅमिली असते ना, केळं म्हणजे भरपूर केळं, आणि विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तर केळाच्या झाडाची पूजा केली जाते सत्यनारायणला वगैरे. सेकंड, अनार म्हणजे डाळिंब, लक्ष्मी मातेला प्रिय आहे. मग आपल्याला केळं सुद्धा पूजेत ठेवायचे आहे आणि अनार सुद्धा ठेवायचं आहे. तसं पण आपण कोणाला ओटी भरत आहे या आपल्या घरी वैभव लक्ष्मीचं व्रत असो या मार्गशीर्षचे गुरुवार असो, आपण केळं प्रसाद म्हणून देतो. म्हणून तिथे गुरु असतो. गुरु म्हणजे आपल्या कुंडलीमधला तो स्ट्रॉंग होतो. मग आपल्याला हे दोन्ही पूजेला ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी फळ म्हणून घरातल्या लोकांनीच खायचे आहे. तिसरी गोष्ट, आता लक्ष्मी मातेला आपल्याला खुश करायचं आहे. कसं करायचं आहे? आपण आपल्या घरी जर कोणी अचानक आलं, त्यांचा आवडता पदार्थ बनवत आहे, जर त्यांना ही मूवी आवडत असेल तर आपण तीच लावून देणार, म्हणणार अरे बघा ना तुम्ही टीव्ही, बघा तुम्हाला बोर नाही होणार. मग अशाच प्रकारे लक्ष्मी मातेला खीर खूप आवडतं, तर खीर मिश्री खडी साखरची आपल्याला बनवायची आहे आणि तांदळाची. चौथी गोष्ट, आपल्याला श्रीसूक्ताचा पाठ सुद्धा करायचा आहे. जसं तुम्ही गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पोथी वाचणार, पोथी वाचणं झाल्यानंतर आपल्याला श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. तो पाठ झाल्यानंतर त्या पाठच्या खाली फलश्रुती असते, ती फलश्रुती वाचायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि एक कमलगठ्ठ्याची माळ पूर्ण ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राने घ्यायचे आहे. असं लगातार मार्गशीर्ष महिन्यात जेवढेही गुरुवार पडतील, गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे. मी 100% सांगते, मी स्वतः करत असते म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगत असते आणि मी जे सुद्धा विधी करते आपल्या सर्वांसोबत शेअर करत असते. करा आणि लाभ बघा. काही 2-3 गुरुवारपर्यंतच तुम्हाला रिझल्ट दिसतील. आवक वाढेल, मिस्टरांचं प्रमोशन होईल, या पगार वाढ होईल. तुमची जी इच्छा आहे ती लक्ष्मी मातेला सांगा. आणि लक्ष्मी माता कोण आहे? माता म्हणजे आई. आणि आई काय करत असते? आपल्या मुलांची काळजी करते, त्यांची इच्छा पूर्ण करते. हां, कधी कधी लेट फळ देते, कारण आपण तेवढा हट्टहास नाही करत ना. हट्टहास करा तेव्हाच आपल्याला मिळत असतं. जय लक्ष्मी माता.